या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मंगळवेढा तालीमच्या वतीनं 25,000 शिवभक्तांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवजन्मोत्सव मिरवणुकीच्या कालावधीत यंदाही 25,000 शिवभक्तांना मोफत शिवभोजन देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत थोरला मंगळवेढा तालीमचे प्रमुख अमोल शिंदे यांनी ही माहिती दिली. शिवजन्मोत्सव मिरवणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागातून शिवभक्त येतात. हॉटेल आणि इतर सुविधा मिळत नाहीत हे लक्षात घेऊन गेल्या 7 वर्षापासून थोरला मंगळवेढा तालीमनं पुढाकार घेऊन ही शिवभोजन देण्याची व्यवस्था केली आहे. टेबल खुर्चीवर बसून महिला आणि पुरुष शिवभक्तांना स्वतंत्रपणे जेवणाची व्यवस्था करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज आणि बाजी अण्णा मठाजवळ हे शिवभोजन देण्यात येतं. थोरला मंगळवेढा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही सोलापुरात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव भव्य अशा मिरवणुकीमध्ये जे शिवभक्त मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून सोलापुरात येत असतात, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले त्यांची सोय करण्याकरता, सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाचं गेल्या 7 वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण 19 तारखेला सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची, संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षी करतोय. तुम्हाला माहित आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेला बाजी अण्णा मठ आहे, तिथे ही व्यवस्था आपण करतोय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब असणार आहेत, महापालिका आयुक्त उंबासे साहेब असणार आहेत, अक्कलकोटचे जन्मंदिराजे भोसले तसेच अमोलराजे भोसले, महापौर कोंडाल साहेब असतील आणि शहरातील अन्य मान्यवर, सगळ्या पक्षाचे, सर्व सामाजिक संघटनेचे, या सगळ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम आपण करतो. आणि खास करून महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आपण तिथे करतोय, कारण महिलांची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल 4,000 ते 5,000 महिलांचा सहभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटला. पुरुष मंडळी तर येतातच, पण महिलांची स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात महिला आहेत. 25,000 लोकांचं जेवण जरी केलं असलं तरी जेवणामध्ये पूर्ण पंचपक्वान्न असणार आहे. पुरी असणार आहे, रस्सा भाजी असणार आहे, सुकी भाजी असणार आहे, शिरा म्हणजे गोड पदार्थ म्हणून शिरा असणार आहे आणि भात असणार आहे मसाला. अशा टेबल खुर्चीवरचं जेवण असणार आहे. म्हणजे कुठेही प्रसादाचं वाटप वगैरे आपण करत नाही, कारण बरेचदा अशा गर्दीच्या ठिकाणी फ्रूट पाकिट वाटण्याची व्यवस्था बरेच जण करतात, पण आपण फ्रूट पाकिट न वापरता तिथं आणि सर्वांना, जेवढ्या सगळ्या लोकांना पिण्याकरता स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली. पत्रकार परिषदेस कपिल पिसे, अमोल कदम, राहुल गोयल, समीर लोंढे आदींची उपस्थिती होती.